जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी कवठे-महांकाळ वंचित बहुजन आघाडी सज्ज, पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. सांगली जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाला यश मिळवून देण्यासाठी आणि संपूर्ण ताकदीने निवडणुका लढवण्यासाठी जिल्हा अध्यक्ष नितीन सोनवणे, महासचिव दीपक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कवठे-महांकाळ तालुका आणि शहर कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज शासकीय विश्रामगृह कवठे-महांकाळ येथे पार पडली. या बैठकीत पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला. निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना विजय खेचून आणण्यासाठी विविध रणनीतीवर चर्चा करण्यात आली आणि नूतन पदाधिकारी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गटांमध्ये पक्षाची पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याबाबत बैठकीत सूचना देण्यात आल्या. यावेळी या बैठकीला वंचित बहुजन आघाडी कवठे-महांकाळ तालुका आणि शहर कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी तसेच तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. TS न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे. आज कवठे-महांकाळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकारिणी व कार्यकर्त्यांची एक आढावा बैठक घेण्यात आली. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ही मीटिंग बोलवण्यात आली होती. या ठिकाणी आढावा घेतला असता कवठे-महांकाळमध्ये अतिशय चांगली परिस्थिती व ताकदीने लढवू शकू अशी पक्षाची परिस्थिती आहे आणि त्याच्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लढवणार आहोत आणि जर गरज पडली तर स्वबळावर लढवायची आमची तयारी आहे. आणि त्यातून जर कोणी आम्हाला हे केलं, अलायन्ससाठी जर सन्मानाने कोणी आमच्याकडे विचारपूस केली, आले कोणी तर आम्ही तो विचार करायला हरकत नाही. पण आजची परिस्थिती बघता वंचित बहुजन आघाडी स्वबळावर कवठे-महांकाळमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढवेल असा मला पूर्ण विश्वास आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये पक्ष आणि संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने सर्व कार्यकर्ते पदाधिकारी काम करतील याचं मी या संदर्भात मी आश्वस्त आहे असं या निमित्ताने मी सर्वांना सांगतो. आणि